नमस्कार, सुप्रभात। मी प्रणिता बोरसे। आपण पाहत आहात TV9 मराठी। महाराष्ट्रात आज पहिल्या टप्प्यातील 5 ठिकाणी मतदान पार पडणार आहे। नागपूर, चंद्रपूर, रामटेकच्या जागेसाठी आज मतदान होईल। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूरच्या जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडेल। पहिल्या टप्प्यात 5 पैकी 4 ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे। देशभरात 21 राज्यातील 102 जागांसाठी आज मतदान पार पडेल। तर नागपुरात बघू आपण कोणाची लढत आहे। नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी नागपुरातील ही लढत। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार भाजप विरुद्ध प्रतिभा धानोरकर काँग्रेस अशी लढत असेल। भंडारा, गोंदियात सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पडोळे ही लढत पाहायला मिळेल। तर राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे ही रामटेक मधली लढत असेल। गडचिरोलीतून अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसान रिंगणात आहेत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत जोडले गेले आहे। गजानन, नागपुरात सध्या कशा प्रकारे वातावरण? नक्कीच जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि या सर्वात मोठ्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण सध्या नागपुरातील मतदान केंद्रावर आहोत। याच ठिकाणी थोड्याच वेळात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत मतदान करणार आहे। आपण या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो। बघा, मतदानाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। नागपूरसह 5 लोकसभा मतदारसंघ जे विदर्भातले आहे, म्हणजे देशातले 102 मतदारसंघ, त्यापैकी पूर्व विदर्भातले 5 मतदारसंघ आणि हा नागपूर मतदारसंघ आपण बघू शकतो। या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाणार आहे। नागपूर आणि रामटेकमध्ये 4510 मतदान केंद्र आहे। 124 संवेदनशील मतदारसंघ आहे आणि नागपूरच्या लढतीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सारखा तगडा उमेदवार आहे, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे मैदानात आहे। त्यामुळे नागपूरच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे। संपूर्ण निवडणूक यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 5 निवडणुकीमध्ये म्हणजे 1999 पासूनच्या 5 निवडणुकीमध्ये नागपूरचं मतदान 60% पेक्षा वर गेलं नाही। त्यामुळे यावेळेस 60% पेक्षा जास्त मतदान व्हावं, 75% मतदान व्हावं म्हणून निवडणूक आयोगानं अनेक उपक्रम जे आहे ते या ठिकाणी राबवलेले आहे। मिशन डिस्टिंक्शनचा उपक्रम राबवलेला आहे। त्यामुळे आता मतदारांना आव्हान आहे की घराच्या बाहेर पडा आणि मतदान करा, कारण की नागपूरचं तापमान जे आहे ते 10 नंतर वाढायला सुरुवात होईल। कडाक्याचं ऊन आहे, इथलं राजकारणही तापलेलं आहे, परंतु लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवामध्ये मतदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन जे आहे ते निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेलं आहे। आणि मतदारांना प्रोत्साहन करण्यासाठी जे सेलिब्रिटी वोटर्स आहेत ते थोड्याच वेळात मतदान करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। याच मतदान केंद्रावर जिथे मी सध्या आहे महाल परिसरात हे मतदान केंद्र, या ठिकाणी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत थोड्याच वेळात मतदान करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरची लढत महत्त्वाची आहे, त्यासोबतच नागपूर जिल्ह्यातला दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ तुम्ही रामटेक लोकसभा मतदारसंघ आणि या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये राजू पारवे शिवसेनेचे विरुद्ध श्यामकुमार बर्वे अशी थेट लढत जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 5 लोकसभा मतदारसंघ, त्यातला तिसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे भंडारा, गोंदिया, कधी काळी प्रफुल्ल पटेल खासदार असलेला हा मतदारसंघ। त्या ठिकाणी भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध डॉक्टर प्रशांत पडोळे काँग्रेसची अशी लढत आहे। सगळ्या मतदारसंघात काँग्रेसनं जोर लावलेला आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे जवळपास 7 वाजता 7च्या ठोक्याला मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। 7 ते 6 हा वेळ आहे। गडचिरोलीमध्ये फक्त सकाळी 7 वाजतापासून 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। यंत्रणा संपूर्ण सज्ज आहे आणि पुढच्या 27-28 मिनिटांमध्ये ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद गजानन या सविस्तर माहिती संदर्भात।